का म्हणता बे पोट्टो. तर सगळ्यांना आपला मनापूर्वक नमस्कार. तर कसं आहे, आपलं आता कार्य चालू झाले आहे. षष्टीच्या हवन निमित्त कार्य घेतले आपल्या घरी. तर रोज सकाळी आपल्याला 4-4:30 वाजता उठणं पडते. आपल्या इकडं खाडाखोडा उभं होता मस्तपैकी सकाळी उठलं, एकदम मस्त वाटते सकाळी उठलं तर. हा मोसम एक नंबर होता. इकडं दिवस निघत होता. मस्त चाय घेतली. चाय नाही, जहर पिऊन राहिलो मी. आता एवढे दिवस झाले पेत नव्हतं, पण ह्या सोबत्याबाई पिणं पडत आहे. मग इकडं गाणे चालू होते मस्तपैकी आपल्या बाबाचे. चाय वाय पेली मस्तपैकी. चायच्या पहिले आपली घरची प्रार्थना वगैरे झाली होती. मग नाही का भवनामध्ये राहते आपल्या इकडं प्रार्थना. मग काय भवनामध्ये ज्यासाठी निघालो, मौसम एक नंबर होता मस्तपैकी. आणि मग हा आहे आपला गावच्या भवन, आपल्या कांद्री गावच्या भवन मानव मंदिर. मग भवनामध्ये सर्व सेवक येत होते, एक येत होते मस्तपैकी. मग आपली चप्पल काढून घेतली बाहेर आणि अंदर गेलो. अंदर सगळे सेवक बसले होते. मग मी पण बसलो आणि प्रार्थना चालू झाली. मग प्रार्थना वगैरे झाली ना, मग सगळे सेवक नाही का लाईनमध्ये बसले. आपल्या इकडं नाही का चिरोंजीच्या प्रसादी होते ना, प्रसादी झाल्यानंतर जयघोष होते. जयघोष वगैरे झाला मग सगळे सेवकीनं आपल्या घरी यासाठी निघाले. मग आपल्या सोबत्याकडं गेलो, लक्कीकडं. गुपचूप खाल्ले मस्तपैकी. इकडे धर्मराजची पोट्टे चिल्ला होते ते मागून. मग काय आपली दुकानाची टायमिंग झाली. मस्तपैकी साफसफाई केली, आपली झाडझूड केली. आणि इकडं आला होता मुंबईचा वडापाव. लई दिवसानंतर आला होता. मग कचरा होता तो पुरा झाडझूड केला एक नंबरपैकी. आणि इकडं पुरी क्लीन केली मस्तपैकी जागा. टेबल आपलं लावून दिले ना. इकडं मोसम तर पुरा असं वाटते पुरा जोरातच पाणी येणार आहे. मग इकडं आला होता मोटू. खूप खूप लाजत होता. इकडं मामा पण आला होता. दोघंही सोबत गेले होते नागद्वार. आणि मग काय आपल्या दुकानामध्ये एकदम फोकस लावला होता मस्तपैकी मोठाच्यात लाईट. तर भेटून आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा आणि फॉलो करा तुम्ही.